नमस्कार मित्रांनो, मी समाधान कोकाटे सर पुन्हा एकदा तुमचं आपल्या समाधान कोकाटे अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी मनापासून स्वागत करतोय. मित्रांनो, उद्या परीक्षा आहे आणि आज मी लेक्चर अपलोड करतोय. ओके, लाईव्ह घ्यायला तेवढा वेळ नव्हता. रेकॉर्डेड फॉर्म मध्ये हे लेक्चर मी तुम्हाला उपलब्ध करून देतोय. ओके, परीक्षेचं काय कसं कसं झालं हे सगळं तुमच्या समोर आहेच सगळ्या गोष्टी. पण मित्रांनो, राज्यघटनेचे वर्षभरातले जे चर्चेचे मुद्दे आहेत, ऍटलिस्ट ते चर्चेचे मुद्दे तुमच्या समोर यावेत म्हणून एक छोटस लेक्चर हे तुमच्यासाठी मी प्रेझेंट करतोय. ओके, वर्षभरामध्ये गेले 12 महिन्यामध्ये आपल्या राज्यघटनेचे काय कुठले पॉइंट चर्चेमध्ये होते त्याचा एक जस्ट आउटलुक करून घेऊया. ओके, हे लक्षात घ्या मित्रांनो. चला बघा, चर्चेतले मुद्दे मित्रांनो, प्रस्तावना चर्चेमध्ये होती. ओके, त्याच्यामधले समाजवादी धर्मनिरपेक्ष शब्द चर्चेमध्ये होते. 2024च्या पूर्व परीक्षेला या ठिकाणी प्रश्नही विचारला, 2025ला या ठिकाणी प्रश्न येईल का नाही याची मित्रांनो काही एवढी शक्यता नाही, पण 2024ला प्रश्न आला होता, कारण 2024 पासून हे चर्चेमध्ये का, कारण समाजवादी धर्मनिरपेक्ष शब्द हे समानतेच्या भावनेचं अपमान करतात असं विधान राज्यसभेमध्ये उपराष्ट्रपतींनी त्या तत्कालीन केलं होतं. कळतं मी काय म्हणतो ती. तेव्हा हा सगळा मुद्दा मित्रांनो त्या ठिकाणी चर्चेमध्ये होता. तेव्हा प्रिअम्बलच्या अनुषंगाने प्रश्न येणं अपेक्षित या वर्षी तर नाही, पण मागच्या वर्षी 2024ला प्रश्न आला. तर तरीही प्रस्तावनेच्या बाबतीमध्ये आपली संकल्पना अमेरिकेकडून घेतलेली आहे. ओके, प्रस्ताविकेच्या बाबतीतली महत्वाचे 5 खटले आहेत मित्रांनो. ते 5 खटले एकदा बघून ठेवा, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कुठला येतो, बेरुबारी. 2 नंबरला सज्जन सिंग येतो. या दोन्ही खटल्यामध्ये प्रस्तावना भाग नाही असं बोललं. त्यानंतर केशवानंद भारती, एस.आर. बोमई आणि LIC ऑफ इंडिया हे 3 खटले आहेत, इथं भाग आहे असं सुप्रीम कोर्टानं बोललं. ओके, प्रस्ताविके संदर्भात खटले, तज्ज्ञांची मतं वगैरे वगैरे या अनुषंगाने एखादा जर प्रश्न फ्रेम झाला ओके, तर त्या ठिकाणी ते आपल्याला आलं पाहिजे, पण शक्यता खूप कमी आहे या ठिकाणी. ओके, पण हे चर्चेमध्ये होतं म्हणून मी तुम्हाला सांगतोय. राष्ट्रगीतावरून वाद मित्रांनो, त्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तमिळनाडूचे राज्यपाल आहेत. ओके, तमिळनाडूचे राज्यपाल, तर त्या तमिळनाडूचे जे राज्यपाल आहेत तर त्या राज्यपालांच्या अभिभाषणाच्या अगोदर त्या ठिकाणी राष्ट्रगीत वाजवलं नाही म्हणून त्या ठिकाणी मित्रांनो वाद निर्माण झाला होता. ते वॉकआउट करून त्या ठिकाणी निघून गेले आणि त्याच्यामुळं अभिभाषणाच्या संदर्भामध्ये तुम्हाला काही मुद्दे चर्चेमध्ये आले आहेत, तर ते जर परीक्षेला उद्या विचारले तर ते आपल्याला आले पाहिजे. ओके मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा राष्ट्रगीत. राष्ट्रगीताच्या बाबतीमध्ये आपली संविधानिक तरतूद काय आहे, संविधानिक तरतूद काय आहे तर हे लक्षात ठेवा. राष्ट्रगीताच्या बाबतीमध्ये जर तुम्ही बघितलं तर राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान हे 24 जानेवारी 1950 ला आपल्या संविधान सभेने स्वीकृत केलं. हे डेट पाठ करून ठेवा, 24 जानेवारी 1950. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो, राज्यपालांचे अभिभाषण. बघा, भारतीय संविधानाचे कलम 176 आणि 177 त्या ठिकाणी काम करतो. 176 मध्ये फक्त अभिभाषण दिलंय, तर 177 मध्ये विशेष अभिभाषण दिलंय. आता राज्यपाल विशेष अभिभाषण कधी करतात, नवीन स्थापन झालेली जी विधानसभा आहे तर त्या विधानसभेची पहिली बैठक जेव्हा असते तेव्हा त्या ठिकाणी राज्यपाल जे असतात ते राज्यपाल काय करत असतात, विशेष अभिभाषण मित्रांनो त्या ठिकाणी करत असतात. हे लक्षात ठेवा. किंवा तिथून पुढे प्रत्येक सभागृहाची वर्षाला 2 अधिवेशन होत असतात संविधानानुसार, तर प्रत्येक वर्षी होणारं पहिलं अधिवेशन याही ठिकाणी राज्यपाल विशेष अभिभाषण करत असतात. त्यामुळे राज्यपालाच्या विशेष अभिभाषणाच्या अनुषंगाने किंवा ऑल ओव्हर राज्यपाल टॉपिकच्या अनुषंगाने जर एखादा प्रश्न त्या ठिकाणी विचारला गेला तर त्या अनुषंगाने तुम्हाला एखादा प्रश्न आला तर त्याचं उत्तर आपल्याला आलं पाहिजे. तर त्या अनुषंगाने हे सगळे मुद्दे काय करून ठेवा, लक्षात करून ठेवा. त्यानंतर मित्रांनो, वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 150वा वर्धापन दिन. आता खूप वेळ संसदेमध्ये त्याच्यावरती चर्चा सुद्धा झालेल्या आहेत. तर वंदे मातरम गीताचा इतिहास हा तुम्हाला इतिहास या टॉपिक मधून कव्हर होईल. पण वंदे मातरम गीत हे बंकिमचंद्र चटर्जी यांनी 1875 त्या ठिकाणी काँग्रेसच्या काहीतरी तत्कालीन अधिवेशनामध्ये गायलं गेलेलं होतं. मित्रांनो, संविधान सभेत 24 जानेवारी 1950 ला ते स्वीकृतही झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे राष्ट्रगीत, राष्ट्रगान यांच्या बाबतीमधल्या संविधानिक तरतुदी, मूलभूत कर्तव्यामध्ये सुद्धा राष्ट्रगीत, राष्ट्रगान यांचा आदर करणं, संविधानाचा आदर करणं हे आपल्या मूलभूत कर्तव्यामध्ये सुद्धा आहे. त्यामुळे संविधानाच्या चौकटीतून हा मुद्दा जरा ओव्हरलेक करून ठेवा. ऐतिहासिक दृष्टिकोनातून किंवा ऐतिहासिक घटना म्हणून जर याच्यावरती प्रश्न आला तर तो इतिहासातला प्रश्न असेल, पण राज्यघटनेच्या अनुषंगाने घटनात्मक आणि मूलभूत कर्तव्याच्या अनुषंगाने प्रश्न येणं अपेक्षित राहील. मित्रांनो, नागरिकत्व कायदा 1955 बघा, कंबाईनला आजपर्यंत आपल्याला एकही प्रश्न नागरिकत्व टॉपिक वरती आलेला नाही. राज्यसभेला सलग पाठीमागचे 2-3 वर्ष त्यांनी
नागरिकत्व टॉपिक वरती प्रश्न विचारला, पण यावर्षी सुद्धा नागरिकत्व चर्चेत होतं आहे मित्रांनो. OCI हे जे OCI ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया हे जे कार्ड आपण त्या ठिकाणी देतो आणि ह्या कार्ड दिल्यानंतर त्यांना स्वीकृती पद्धतीने नोंदणी पद्धतीने आपण पुढे जाऊन नागरिकत्व देत असतो. तर OCI कार्ड धारकाला जर कुठल्याही देशामध्ये 2 वर्षाचा तुरुंगवास झाला किंवा 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षेचं त्याच्यावरती आरोपपत्र दाखल झालं तर आपण OCI कार्ड त्याचं काढून घेतो. ओके, OCI PIO. आता OCI आणि PIO हे 2015 पासून आपण एकच केलंय, तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असेल. पण या संदर्भामध्ये नागरिकत्व चर्चेमध्ये आला. त्यानंतर राहुल गांधी यांच्याकडे दुहेरी नागरिकत्व आहे अशी शंका त्या ठिकाणी सरकारला आली आणि म्हणून त्यांनी ब्रिटनला पत्र लिहिलं की तुम्ही राहुल गांधींना नागरिकत्व दिलेलं आहे का. तर या अनुषंगाने दुहेरी नागरिकत्व हाही मुद्दा राहुल गांधींच्या अनुषंगाने चर्चेत होता. त्यामुळे नागरिकत्वाच्या अनुषंगाने कोणत्या भागामध्ये आहे, भाग दुसरा कलम. ओके, हे जे कलम आहे, ओके, कलम 5 ते 11. ओके, तर त्या अनुषंगाने तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. कलम 5 ते 11 मित्रांनो. नागरिकत्व कायदा 1955. नागरिकत्व प्राप्तीचे 5 मार्ग, समाप्तीचे 3 मार्ग एकदा लक्षात ठेवा. जन्म, वंश, नोंदणी, स्वीकृती, प्रदेश शामिलीकरण. कळतंय? खाली नागरिकत्व त्याग करणं, संपुष्टात येणं, काढून घेणं. या अनुषंगाने जर एखादा प्रश्न फिरला तर तिथून आपला एक प्रश्न बनेल. हे एकदा ओव्हरलुक करून आजच्या आज एकदा त्याचं ओव्हरलुक झालं पाहिजे. हे एक मित्रांनो लक्षात ठेवा. ओके, तर हे काय असेल रे, प्रिडिक्शन असेल. त्यानंतर समान नागरी कायद्याच्या अनुषंगाने DPSP चर्चेमध्ये आहेत. ओके, DPSP भारतीय संविधानाच्या भाग 4 कलम 36 ते 51. कळतंय का? आयरिश संविधानातून हे आलेले आहेत. तर ही जी आपली मार्गदर्शक तत्व आहेत, ह्या मार्गदर्शक तत्वामधला कलम 44 हे लक्षात ठेवा मित्रांनो. ह्या 44च्या अनुषंगाने उत्तराखंडनं सध्या पहिल्यांदा कायदा केलेला आहे. 27 जानेवारीला उत्तराखंडनं कायदा केलेला आहे. म्हणून आता 27 जानेवारी हा मागचा 27 जानेवारी हा मित्रांनो आपण उत्तराखंडच्या बाबतीमध्ये नागरी संहिता दिन म्हणून उत्तराखंड त्या ठिकाणी फॉलो करतोय. त्यामुळे समान नागरिक कायद्याच्या अनुषंगाने वर्षभर काही गोष्टी चर्चेमध्ये होत्या. एकच गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, समान नागरिक कायदा लागू असणाऱ्या देशातलं पहिलं राज्य गोवा असेल. कारण 1867 ला मित्रांनो गोव्यामध्ये पोर्तुगीज सिव्हिल कोड लागू झाली. 1967 ला ती त्या ठिकाणी भारतानं कंटिन्यू करायला परवानगी दिली. त्यामुळे समान नागरिक कायदा लागू असणाऱ्या देशातलं पहिलं राज्य हे उत्तराखंड आहे. गोवा हे मित्रांनो संविधानानुसार आपल्या कलम 44ची अंमलबजावणी करणाऱ्या देशातलं पहिलं राज्य आहे. विवाह असेल, घटस्फोट असेल, वारसा हक्क, दत्तक हे जे पर्सनल लॉज आहेत, हे पर्सनल विषय आहेत, हे सगळे एकत्र करून या सर्वांसाठी एकच कायदा करणं म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड. तर या अनुषंगाने मित्रांनो काही मुद्दे चर्चेमध्ये आहेत, तर ते मुद्दे तुमच्या लक्षात आले पाहिजे. 6वा मुद्दा, अधिवासाच्या आधारावर पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण हे अवैध ठरवलं गेलेलं आहे मित्रांनो. तर त्या अनुषंगाने अधिवासाच्या बाबतीमध्ये तरतूद जर असेल तर अधिवासाच्या बाबतीमध्ये तरतूद भारतीय संविधानाच्या कलम 16 सब क्लॉज 3 मध्ये त्या ठिकाणी मित्रांनो अधिवासाच्या बाबतीमध्ये तुम्हाला तरतूद पाहायला मिळते. ओके, पहिल्यांदा 1957 मध्ये असा कायदा झाला होता. तो 74-75 मध्ये तो कायदा पुढे रद्दही झाला. तर त्या अनुषंगाने मित्रांनो तुम्हाला जर प्रश्न आला तर पण तुम्हाला जर पुढे जाऊन प्रश्न आला तर 16(4) काय आहे, 16(4)A काय आहे, 16(4)B काय आहे. तर या अनुषंगाने 16(4)च्या अनुषंगाने ओके रिझर्वेशनची तरतूद आहे या ठिकाणी नोकऱ्यामध्ये वगैरे. 16(4)A SC ST यांना प्रमोशन मध्ये आरक्षण आहे मित्रांनो. या संदर्भामध्ये 77वी अमेंडमेंट 85वी अमेंडमेंट या 2 घटना दृश्य लक्षात ठेवा. 16(4)च्या B अनुषंगाने 41वी अमेंडमेंट लक्षात ठेवा. या अनुषंगाने जर एखादा प्रश्न फ्रेम झाला तर मित्रांनो त्या ठिकाणी हे चर्चेमधला मुद्दा आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न रूपामध्ये उतरला जाऊ शकतो. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. विकासाचा हक्क हा स्वच्छ पर्यावरणाच्या अंतर्गत येईल. स्वच्छ पर्यावरण हे कलम 21च्या अंतर्गत येईल. त्यामुळे या ठिकाणी खटला तुम्हाला परीक्षेला आला, द ऑरायव्हिल फाउंडेशन विरुद्ध नवरोज कोरोमा मोंदी हे त्या ठिकाणी हा खटला आहे. तर हा खटला जर परीक्षेत आला तर तुम्हाला उद्या ते आलं पाहिजे. 14, 19, 21 याचं या ठिकाणी सुवर्ण संतुलन साधण्याचा प्रयत्न या खटल्यामध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यामुळे मित्रांनो हा खटला सुद्धा त्या ठिकाणी काय करा, लक्षात ठेवा. 8 नंबर दुहेरी नागरिकत्व. मी आता सांगितलं राहुल गांधीच्या अनुषंगाने दुहेरी नागरिकत्वाचा मुद्दा चर्चेत आहे मित्रांनो. भारतामध्ये एकेरी नागरिकत्व आहे. आपण जसं केंद्र आणि राज्य यांचं नागरिकत्व मान्य करत नाही तसं मित्रांनो भारत आणि इतर देशाचं सुद्धा नागरिकत्व आपण मान्य करत नाही. एकेरी नागरिकत्वाची संकल्पना आहे आपल्याकडे. आपल्याकडे कुठली नागरिकत्व आहे, एकेरी नागरिकत्व आहे. आणि ते एकेरी नागरिकत्व आपण ब्रिटन याच देशाकडून घेतलेलं आहे. ओके, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड याप्रमाणे आपल्याकडे दुहेरी नागरिकत्वाची संकल्पना नाहीये. त्यामुळे हे एक मुद्दा त्या ठिकाणी काय करा, लक्षात ठेवा. आत्ताच मी तुम्हाला राहुल गांधींच्या दुहेरी
नागरिकत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी समोर केल्याचं पाहायला मिळतोय. क्लिअर होतंय का? तर हे पण लक्षात ठेवा. सिक्कीमला मित्रांनो 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत. सिक्कीम हे भारतातलं 22वं राज्य आहे. त्यामुळे सिक्कीम आपला 50वा वर्धापन दिन स्थापन करत आहे. सिक्कीम 1947च्या दरम्यान ते संस्थान होतं. 1950ला जेव्हा ते भारतामध्ये आलं तेव्हा ते भारताचं संरक्षित राज्य बनलं. मित्रांनो त्यानंतर 1974ला आपण त्याला भारताच्या सहयोगी राज्याचा दर्जा दिला. त्यासाठी मित्रांनो संविधानामध्ये 35वी अमेंडमेंट केली. संविधानामध्ये 2A 10 शेड्यूल सुद्धा आपण संविधानामध्ये यासाठी समाविष्ट केलं होतं. सिक्कीमला नंतर आपण 1975ला पूर्ण राज्याचा दर्जा दिला. त्यासाठी आपण 36वी अमेंडमेंट केली आणि सिक्कीमसाठी 371F हे कलम सुद्धा आपण आपल्या भारतीय संविधानामध्ये मित्रांनो समाविष्ट केल्याचं तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. त्यामुळे सिक्कीमच्या संदर्भामध्ये 371F लक्षात ठेवणं तुमचं काय असेल रे काम असेल, हे लक्षात ठेवा. मित्रांनो लडाखच्या अनुषंगाने काही मुद्दे चर्चेमध्ये आहेत. लडाखच्या बाबतीमध्ये सोनम वांगचुक हे सध्या लडाखमध्ये मित्रांनो आंदोलन करत आहेत. लडाखला राज्याचा दर्जा द्या, लडाखला 6व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करा. तर अशा पद्धतीची मागणी आहे. मित्रांनो तुम्हाला माहित असेल केंद्रशासित प्रदेशाला राज्याचा दर्जा देणं असेल किंवा एखादं राज्य केंद्रशासित प्रदेश बनवणं असेल, हे जे सगळे पॉइंट्स आहेत हे सगळे पॉइंट्स भारतीय संविधानाच्या कलम 3च्या रिलेटेड आहेत. मित्रांनो कलम 3च्या अनुषंगाने काही बाबी लक्षात ठेवा. कलम 3 हा पार्लमेंटला नवीन राज्य स्थापन करण्याचा अधिकार देतं आणि 18वी घटना दुरुस्ती 1963 नुसार त्या ठिकाणी नवीन राज्याबरोबर केंद्रशासित प्रदेश सुद्धा स्थापन करण्याचा अधिकार कलम 3 भारताच्या पार्लमेंटला देतं. ज्यानुसार कलम 4 सांगतं की घटना दुरुस्ती करण्याची गरज नाही. याबरोबरच राज्याचं क्षेत्र वाढवणं, कमी करणं, नाव सीमा बदल करणं हेही पॉवर कलम 3 नुसार मित्रांनो भारताच्या पार्लमेंटला आहेत, हेही लक्षात ठेवा. त्या संदर्भामध्ये 2 अटी 5वी घटना दुरुस्ती 1955 त्या ठिकाणी समाविष्ट केलेल्या आहेत. काय सांगितलं की विधेयकाला राष्ट्रपतीची पूर्वसंमती लागेल आणि राष्ट्रपतीला सांगितलं तू पूर्वसंमती देण्या अगोदर संबंधित राज्याचं मत किंवा सल्ला त्या ठिकाणी स्वीकारला पाहिजे. अर्थातच हे केंद्रशासित प्रदेशाच्या बाबतीमध्ये कंपल्सरी नसतं, हाही मुद्दा लक्षात ठेवा. राज्यांनी केंद्रशासित प्रदेशांनी कळवलेलं मत सल्ला हा राष्ट्रपतींवरती सुद्धा त्या ठिकाणी बंधनकारक नसतो. तर या सगळ्याच्या अनुषंगाने मित्रांनो एखादा प्रश्न तुम्हाला फ्रेम होऊ शकतो कलम 3च्या घटनात्मक प्रोसेसच्या अनुषंगाने. तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. 6व्या अनुसूचीमध्ये काय आहे, 5व्या अनुसूचीमध्ये काय आहे, तर ह्याही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. 6व्या अनुसूचीमध्ये आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम हे 4 राज्य आहेत. लक्षात ठेवा. सरळ प्रश्न विचारला जाईल की 6व्या अनुसूचीमध्ये कुठली घटक राज्य आहेत नाहीत, तर याची ट्रिक्स पण आहे बघा. ATM², हे तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल. क्लिअर होतंय का? चला पुढे मित्रांनो 11 नंबर माहितीच्या अधिकाराला सध्या मित्रांनो माहिती अधिकार कायदा 2005 आहे, त्याला 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत. माहिती अधिकाराच्या बाबतीमध्ये मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर माहिती अधिकाराचा भारतीय संविधानामध्ये स्पष्टपणे कुठेही समावेश होत नाही. परंतु मित्रांनो अकॉर्डिंग टू सुप्रीम कोर्ट माहिती अधिकार हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अंतर्गत इम्प्लिसिट आहे. 19(1)(a) अंतर्गत तो इम्प्लिसिट आहे असं त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टानुसार म्हणणं आहे. त्याच्यामुळं अभिव्यक्ती स्वातंत्र्य अंतर्गत माहिती मिळवण्याचा अधिकार येतो, हे लक्षात ठेवा. या अनुषंगाने कलम 19 वरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. 19च्या 8 मर्यादावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. अजून सरनिर्देशांवरती बूट फेकीचं प्रकरण आहे. त्यानंतर सुद्धा आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मर्यादा समोर आल्या होत्या आणि त्याच्यामुळे मित्रांनो अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण 19(1)(a) मध्ये मित्रांनो अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाच एक भाग माहिती मिळवणं आहे. मित्रांनो ह्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच्या मर्यादा परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात. कारण सरन्यायाधीशांवर बूट फेकीचं प्रकरण संपूर्ण देशाने पाहिलं होतं. तर मित्रांनो आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती 8 मर्यादा आहेत. भारताचं सार्वभौमत्व आणि एकात्मता, देशाची सुरक्षा, परदेशी राष्ट्रासोबतचे मैत्रीपूर्ण संबंध, सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता किंवा सभ्यता असेल, न्यायालयाचा अवमान असेल, चारित्र्य हद्द नसेल आणि गुन्ह्यास प्रोत्साहन असेल. मित्रांनो या 8 पैकी 4 मर्यादा ह्या मूळ संविधानातल्या होत्या. 16व्या अमेंडमेंटने 1 मर्यादा टाकली आणि पहिल्या अमेंडमेंटने 3 मर्यादा टाकल्या. अशा 4 मर्यादा नव्याने आलेल्या आहेत. बघा सार्वभौमत्व एकात्मता ही मर्यादा 16व्या घटनादुरुस्तीने आलेली आहे. ओके. परदेशी राष्ट्रासोबतचे मैत्रीपूर्ण संबंध ही पहिल्या घटनादुरुस्तीने आलेली आहेत. ओके. त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर बघा ही सार्वजनिक सुव्यवस्था ही पण पहिल्या अमेंडमेंट आलेली आहे आणि गुन्ह्यास प्रोत्साहन हे सुद्धा पहिल्या अमेंडमेंट आलेलं आहे. 16व्या अमेंडमेंट आलेल्या मर्यादा, पहिल्या अमेंडमेंट आलेल्या मर्यादा ह्या या ठिकाणी जर मित्रांनो काय करून ठेवा, क्लॅरिफाय करून ठेवा. गोरखालँड या नवीन राज्याची मागणी होती. आता नवीन राज्याच्या मागणी संदर्भात कलम 2 आणि कलम 3 काम करतात. कलम 2 हा भारताचा भूभाग नसलेल्या प्रदेशाच्या संदर्भात आहे, तर कलम 3 भारताचा भूप्रदेशाचा भाग असलेल्या म्हणजेच मित्रांनो विद्यमान
राज्यातून नवीन राज्य निर्माण करण्याच्या संदर्भात आहे. आता इथं पश्चिम बंगालमधून गोरखालँड या नवीन राज्याची मागणी होते, म्हणून मित्रांनो इथं कलम 3 या ठिकाणी लागू होईल. आताच मी लडाखच्या अनुषंगाने सुद्धा कलम 3 चर्चेत आहे, त्या संदर्भात मी काही ब्रीफ नोट तुम्हाला त्या ठिकाणी शेअर केलेली आहे. ओके, आता बोललेलो आहे. तर मित्रांनो पुन्हा एकदा तोच मुद्दा नव्याने या ठिकाणी चर्चेला येईल. मित्रांनो राष्ट्रपतीच्या अनुषंगाने कलम 143, कलम 111, 201, 361 हे मुद्दे मित्रांनो खूप जास्त चर्चेमध्ये होते, कारण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम यांनी त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाला काही 14 प्रश्न केले होते. त्या अनुषंगाने त्यातले मित्रांनो या कलमाच्या अनुषंगाने काही प्रश्न होते आणि त्याच्यामुळे ही कलम पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेले आहेत. मित्रांनो बघून घ्या, कलम 143 सर्वोच्च न्यायालयाकडे 14 प्रश्नाच्या बाबतीमध्ये त्यांनी मत मागितलं होतं. तुम्हाला माहित असेल ही तरतूद भारताने कॅनडा या देशाकडून घेतलेली आहे की राष्ट्रपती सार्वजनिक महत्वाचे प्रश्न असतील, राज्यघटना पूर्व काळातले तह करार असतील, या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचं मत किंवा सल्ला घेऊ शकतात. क्लिअर होतंय का? आता त्याच्या आत मी जात नाही, कुठे सुप्रीम कोर्टाचा सल्ला बंधनकारक आहे, कुठे सुप्रीम कोर्टाचा सल्ला बंधनकारक नाही, कोणत्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाने सल्ला द्यावा, कोणत्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाने सल्ला देऊ नये, हेच तुम्हाला मॅप आहे. या गोष्टी तुम्ही वाचलेल्या आहेत, तर या गोष्टी तुम्हाला जरा लक्षात ठेवाव्या लागतील कलम 143 अनुषंगाने. त्यानंतर मित्रांनो कलम 200 तुम्हाला माहित असेल की जेव्हा राज्यपालाकडे राज्य विधिमंडळाची विधेयकं येतात तेव्हा राज्यपालाकडे 4 पर्याय असतात. तर त्या 4 पर्यायामध्ये विधेयक राखून ठेवणं, विधेयक पुनर्विचार पाठवणं किंवा विधेयक राष्ट्रपतीकडे पाठवणं. तर हे जर वादाचे मुद्दे आहेत, त्या ठिकाणी राज्यपालांनी राखून ठेवलेल्या विधेयकावरती काही कालमर्यादा घालता येते का, किंवा हे कलम 111च्या बाबतीमध्ये संसदेच्या विधेयकांच्या बाबतीत लागू करता येतंय का, किंवा यासाठी कलम 131 नुसार सुप्रीम कोर्ट प्रारंभिक अधिकार क्षेत्राचा वापर करून काही पर्यायी यंत्रणा देऊ इच्छित आहे का. तर या सगळ्या प्रश्नांचा त्या ठिकाणी मित्रांनो समावेश होता, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. बघा कलम 131 नुसार केंद्र आणि राज्य विवादाची बाबतीमध्ये काही पर्यायी यंत्रणा देता येते का. कलम 131 नुसार मित्रांनो सुप्रीम कोर्टाचं त्या ठिकाणी प्रारंभिक अधिकार क्षेत्र हे संघराज्य खटल्यांच्या बाबतीमध्ये देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कलम 201 म्हणजे काय, कलम 200 नुसार जेव्हा राज्यपाल राष्ट्रपतीकडे विधेयक पाठवतात तेव्हा कलम 201 नुसार त्या ठिकाणी राष्ट्रपती मित्रांनो निर्णय घेत असतात. या अनुषंगाने काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. कलम 142 तर खूप जास्त महत्वाचा आहे. जे उद्धव ठाकरे असतील, शरद पवार साहेब असतील, यांच्या प्रकरणाच्या अनुषंगाने कलम 142 खूप जास्त चर्चेमध्ये होता. एखाद्या प्रकरणामध्ये जर अन्याय झाला असेल तर त्या ठिकाणी संपूर्ण न्याय प्रस्थापित करण्यासाठी सुप्रीम कोर्टाला स्वतःहून स्वतःच्या पॉवर्स वापरता येतात, ज्या कलम 142 मध्ये आहेत. तर या अनुषंगाने कलम 143, 200, 201, 142, 131 ही कलम लक्षात ठेवा. त्यानंतर 361 कलम हे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना काही विशेष अधिकार, काही संरक्षण प्रोव्हाइड करतं, जे कलम 14च्या अपवादामध्ये ऑलरेडी आपण डिस्कस केलेले होते. हे लक्षात ठेवा. राज्यांची भाषिक पुनर्रचना मित्रांनो, राज्याच्या भाषिक पुनर्रचनेच्या अनुषंगाने मुद्दे चर्चेमध्ये आले, कारण तामिळनाडूचे राज्यपाल RN रवी यांनी त्या ठिकाणी ही भाषिक राज्यांची जी केलेलं डिस्ट्रीब्युशन आहे, हे डिस्ट्रीब्युशन इलॉजिकल आहे, ते पुन्हा केलं पाहिजे. अशा प्रकारचे विधान केल्यामुळं मित्रांनो राज्यांची भाषावार पुनर्रचना चर्चेमध्ये आली. तुम्हाला माहित असेल मित्रांनो 1950 ला आपल्या संविधानामध्ये 29 घटक राज्य होते. मित्रांनो हे 29 घटक राज्याची पुनर्रचना 1 नोव्हेंबर 1956 ला भाषेच्या आधारावरती केली गेली. त्या अनुषंगाने आपण 3 आयोगांची स्थापना केली होती. सगळ्यात पहिला धर आयोग 1948 ला, त्यानंतर JVP समितीच 1948-49 दरम्यान, आणि फाजलाली आयोग ज्याला पाक आयोग असं आपण म्हणतो. तर अशा प्रकारचे 3 आयोग त्या ठिकाणी मित्रांनो स्थापन केले गेले होते. लक्षात ठेवा. दार कमिशनचे 2 सदस्य होते. त्याच्यामध्ये डॉक्टर जगन्नाथ लाल असतील, पन्नालाल असतील, हे परीक्षेला विचारले जातील की पुढीलपैकी दार कमिशनचे कोण सदस्य होते. मित्रांनो JVP समितीला अध्यक्ष नव्हता, 3 सदस्य होते, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, पटाभी सीतारामय्या. या अनुषंगाने काही मुद्दे लक्षात ठेवा. फाजल अली ज्याला पाक आयोग म्हणून सुद्धा ओळखलं जातं, KM पन्नीकर असतील, फाजल अली असतील किंवा हृदयनाथ कजरू असतील. तर या अनुषंगाने मित्रांनो तुम्हाला हे 3 आयोगाची जरा ब्रीफ नोट्स करून ठेवा. परीक्षेला जर आलं तर या अनुषंगाने सुद्धा काही मुद्दे चर्चेला येऊ शकतात. त्यानंतर मित्रांनो राज्यपालाची नियुक्ती. आता मित्रांनो फक्त राज्यपालाची नियुक्ती या एका मुद्द्यामुळेच राज्यपाल चर्चेमध्ये नव्हते, तर महाराष्ट्राचे राज्यपाल देशाचे उपराष्ट्रपती बनलेले आहेत, त्यामुळे सुद्धा राज्यपाल हा मुद्दा चर्चेमध्ये होता. त्यानंतर नव्यान राज्यपालाची निवड झाली, त्यामुळे सुद्धा राज्यपाल मुद्दा चर्चेमध्ये होता. राज्यपालाच्या बाबतीत फिक्स एक प्रश्न येतोय आणि उद्या सुद्धा परीक्षेला येणार आहेत. तर त्या बाबतीमध्ये लक्षात ठेवा. राज्यपालाच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला राजा का नाक योगा से साफ. ओके, राजा म्हणजे राज्यपाल, राजा म्हणजे काय राज्यपाल कलम 153, का म्हणजे कार्यकारी अधिकार 154, ना म्हणजे नियुक्ती 155, क म्हणजे कार्यकाळ 156, योग्यता म्हणजे पात्रता 157,
से म्हणजे सेवा शर्ती 158, साप म्हणजे शपथ 159. मित्रांनो 153 ते 159 ही कलम सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवावी लागतील. राजा का नाक योगाशे साप. तर या कलमाच्या अनुषंगाने काही पॉइंट्स लक्षात ठेवा. ही कलम काही वन लाईनर मध्ये परीक्षेला विचारली जात आहेत का ते त्या ठिकाणी लक्षात ठेवा. उपराष्ट्रपतीच्या बाबतीत 63, 64, 65, 66 या अनुषंगाने एखादा प्रश्न विचारला जातोय का, तर ते सगळे मुद्दे तुम्हाला त्या ठिकाणी या बाबतीमध्ये लक्षात ठेवणं काय रे अपेक्षित आहे. तर या राज्यपालाच्या बाबतीत जर काही व्यक्तिविशेष मध्ये जर प्रश्न आला तर तो करंटचा प्रश्न असेल. एक गोष्ट क्लिअर करून ठेवा मित्रांनो, राज्यघटनेमध्ये करंट बघा, राज्यघटनेचे प्रश्न हे चालू घडामोडीचे प्रश्न राज्यघटनेमध्ये येत नाहीत, तर ते चालू घडामोडी टॉपिक मध्ये जातात. मग राज्यघटनेमध्ये काय येतात, करंट बेस प्रश्न येतात. करंट हे राज्यघटनेत येत नाही. आता राज्यपालाच्या बाबतीत व्यक्तिविशेष हे चालू घडामोडीच्या अनुषंगाने जाईल, पण राज्यपाल हा टॉपिक हा करंट बेस मध्ये असेल. करंट आणि करंट बेस हे वेगळं आहे. आपल्याला करंट बेस 15 क्वेश्चन आहेत, तर करंट हे वेगळं 15 क्वेश्चनच्या माध्यमातून येतं. त्यामुळे दोन मुद्दे जरा वेगळे आहेत, हे विसरू नका मित्रांनो, हे विसरू नका. नाहीतर करंट हे राज्यघटनेमध्येच तुम्ही घ्याल तर ती गफलत करू नका. तर हे मुद्दे लक्षात ठेवा. उपराष्ट्रपती मित्रांनो चर्चेमध्ये होतं. 2 कारणामुळे उपराष्ट्रपती चर्चेमध्ये होते. तेव्हाचे तत्कालीन उपराष्ट्रपती जगदीप धनखड असतील, यांना पदावरून दूर करण्याच्या बाबतीमध्ये मित्रांनो राज्यसभेमध्ये तो ठराव आला होता, म्हणजे मांडला गेला होता. नंतर त्यांची उचलबांगडी झाली. त्यांच्या ठिकाणी महाराष्ट्राच्या राज्यपालांना त्या ठिकाणी बसवलं गेलं. या सगळ्या गोष्टीमध्ये उपराष्ट्रपती चर्चेमध्ये होते. आतापर्यंत आपल्या कंपनीला उपराष्ट्रपतीवरती एकही प्रश्न आलेला नाही. राष्ट्रपतीवरती सुद्धा एकही प्रश्न आला नव्हता. 2024 ला पहिल्यांदा राष्ट्रपतीवरती प्रश्न आला. 2025 ला पहिल्यांदा उपराष्ट्रपतीवरती प्रश्न येणं अपेक्षित आहे. तर या सगळ्या घडामोडीच्या अनुषंगाने त्यामुळे उपराष्ट्रपतीचं पद आपण कुठून घेतलंय, तर ते पद आपण अमेरिकेकडून घेतलेलं आहे, हे त्या ठिकाणी लक्षात ठेवा. कलम 63 मध्ये उपराष्ट्रपतीची तरतूद आहे, हे लक्षात ठेवा. कलम 64 मध्ये उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतील. काय असतील, पदसिद्ध अध्यक्ष असतील, हे त्या ठिकाणी विसरू नका. कलम 65 मध्ये उपराष्ट्रपतीचे राष्ट्रपती म्हणून कार्य दिलेले आहेत. 66 मध्ये निवडणूक कार्यकाळाच्या बाबतीत तरतूद आहे. तर सगळं हे पॉइंट्स त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. कोणाच्या बाबतीमध्ये, उपराष्ट्रपतींच्या बाबतीमध्ये. हे सगळे पॉइंट्स तुम्ही काय करा, करून ठेवा. क्लिअर होतंय का? ओके चलो. कलम हे काय, उपराष्ट्रपती पदाची तरतूद कलम 66 मध्ये, निवडणूक 66 मध्ये, कालावधी 67 मध्ये, शपथ 69 मध्ये आहे. मग इथं 64 आणि 65 कलम काय आहेत, तर 64 ते राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतील. 65 मध्ये काय आहेत, तर 65 मध्ये जेव्हा कलम 62 नुसार जेव्हा राष्ट्रपतीचं पद रिक्त होतं, तेव्हा कलम 65 नुसार त्या जबाबदाऱ्या उपराष्ट्रपतींकडे येत असतात. मित्रांनो 66 आहे, 66 मध्ये निवडणूक आहे, 67 मध्ये कालावधी आहे, 67 मध्येच त्यांना पदावरून दूर करणं आहे. त्यांना पदावरून दूर करायचं असेल तर पहिल्यांदा राज्यसभेमध्ये ठराव मांडला जातो. 14 दिवसाची पूर्णनोटीस त्या ठठिकाणी असते. राज्यसभेचं प्रभावी बहुमत आणि नंतर मग लोकसभेचं साधं बहुमत या माध्यमातून त्यांना पदावरून दूर केलं जात असतं. त्यांना पदावरून दूर करत असताना कलम 185 नुसार त्यांना काही पॉवर्स मिळतात मित्रांनो. ओके, तर काय पॉवर्स मिळतात त्यांना? ओके, कलम 85 नुसार मला वाटतं विधानसभा आणि विधान परिषदेच्या बाबतीमध्ये त्यांना त्या ठिकाणी हे पॉवर आहेत. ओके, विधान परिषदेच्या ह्या पॉवर्स आहेत. ओके, संसदेमधल्या पॉवर्स वेगळ्या आहेत मित्रांनो. महान्यायवादीची नव्याने नियुक्ती झालेली आर व्यंकटरमणी. मित्रांनो महान्यायवादी आणि महाधिवक्ता हे मित्रांनो चर्चेत असलेले पॉइंट्स आहेत. फिक्स एखादा प्रश्न तुम्हाला याच्यावर विचारला जातो. महान्यायवादीचा कलम 76 आहे, महाधिवक्त्याचा कलम 165 आहे. याची नियुक्ती राष्ट्रपती करतात, याची नियुक्ती मित्रांनो राज्यपाल करत असतात. हे देशाचे सर्वोच्च कायदा अधिकारी आहेत, हे राज्याचे त्या ठिकाणी सर्वोच्च कायदा अधिकारी आहेत. अजून मित्रांनो इथं कलम 88, कलम 177, 105, 194, 88 नुसार त्यांना संसदेच्या कामकाजाबाबत पॉवर आहेत. मतदानाच्या सोडून 177 नुसार त्यांना राज्य विधिमंडळाच्या बाबतीत पॉवर्स आहेत. 195 संसद सदस्यांप्रमाणे त्यांना विशेष अधिकार भत्ते आहेत आणि इथं 194 राज्य विधिमंडळाच्या सदस्यांप्रमाणे त्यांना विशेष अधिकार भत्ते आहेत. हे काही पॉइंट्स हे महान्यायवादी महाधिवक्त्याच्या बाबतीत केलेच पाहिजे. फिक्स परीक्षेला त्या ठिकाणी प्रश्न विचारला जातो. हे राजीनामा कोणाकडे देतात, ह्यांना पदावरून दूर कोण करतं, यांचा कार्यकाळ किती असतो, फिक्स एखादा प्रश्न असतो. सरन्यायाधीशाची नियुक्ती झालेली आहे. 53वे सरन्यायाधीशात सूर्यकांत. ओके, हे करंट व्यक्तिविशेषच्या अनुषंगाने तुम्हाला करणं अपेक्षित आहे. क्लिअर होतंय का? संसदीय विशेष अधिकाराचं उल्लंघन मित्रांनो आता सांगितलं. संसदेचे विशेष अधिकार 105 मध्ये आहेत. कलम 194 नुसार मित्रांनो राज्य विधिमंडळाचे विशेष अधिकार आहेत. तर ह्या विशेष अधिकारांच्या उल्लंघनाच्या संदर्भामध्ये मित्रांनो लोकसभा आणि राज्यसभेमध्ये एक प्रकरण दाखल झालेले आहेत. तसंच महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या सभापतीच्या अनुषंगाने सुद्धा एक प्रकरण दाखल झालेलं आहे. ओके,
त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला हे विशेष अधिकार सामूहिक वैयक्तिक अशा 2 प्रकारांमध्ये विभागले गेलेले आहेत. ओके, कोणाला मिळतात? लोकसभा राज्यसभा यांना सामूहिक मिळतात, यांच्या सदस्यांना वैयक्तिक मिळतात. समिती असतील, मंत्री असतील, न्यायवादी असतील यांना सुद्धा ते विशेष अधिकार मिळत असतात. राज्यपालांना किंवा राष्ट्रपतीला हे विशेष अधिकार मिळत नाहीत, कारण कलम 361 नुसार वेगळी प्रोव्हिजन्स आहे मित्रांनो. सामूहिक विशेष अधिकारावरती प्रश्न येणार नाही. आला प्रश्न तर वैयक्तिक विशेष अधिकारावरती येईल. वैयक्तिक विशेष अधिकार 3 प्रकारचे आहेत. अधिवेशनाच्या अगोदर 40 दिवस, अधिवेशनाच्या नंतर 40 दिवस. यांच्यावरती दिवाणी कार्यवाही करता येत नाही. याचा अर्थ फौजदारी आणि प्रतिबंधात्मक कारवाई करता येते, हे मुद्दे लक्षात ठेवा. ज्युरी सर्व्हिसेस पासून त्यांना मुक्तता आहे आणि संसदेतल्या किंवा सभागृहातल्या भाषणाबद्दल वक्तव्याबद्दल सुद्धा त्यांना संरक्षण आहे. हे वैयक्तिक विशेष अधिकार कलम 105 194च्या अनुषंगाने लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर मित्रांनो 21 नंबरचा पॉइंट, राष्ट्रीय आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत. जी 25 जून 1975 ला राष्ट्रीय आणीबाणी लावली गेली, जी अंतर्गत अशांतता या कारणामुळे लावली गेली होती. नंतर हा शब्द बदलून 44वी अंमलबजावणी 1978 त्या ठिकाणी सशस्त्र बंड या शब्दाचा त्या ठिकाणी शब्दप्रयोग केला गेला. त्याच्यामुळे मित्रांनो ही जी तिसरी राष्ट्रीय आणीबाणी होती, त्या तिसऱ्या राष्ट्रीय आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत. तेव्हा देशाचे राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद होते. तर मित्रांनो आणीबाणीच्या बाबतीमध्ये भाग 18 आहे आपल्याकडे, कलम 356 मित्रांनो बघा, सॉरी किती आहे मित्रांनो, किती 352 356 बघा. सगळ्यात पहिलं 352 राष्ट्रीय आणीबाणी, 356 राष्ट्रपती राजवट आणि 360 फायनान्शियल आणीबाणी. ही 3 कलम जरा करून ठेवा. ओके, अनुषंगाने एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. बेसिक करून ठेवा. फिक्स एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आतापर्यंत पहिली राष्ट्रीय आणीबाणी, दुसरी राष्ट्रीय आणीबाणी, तिसरी राष्ट्रीय आणीबाणी केव्हा घोषित करण्यात आली, तर या अनुषंगाने एखादा पॉइंट आजच्या आज मित्रांनो ओव्हरलुक करून ठेवा. ओके, हे लक्षात ठेवा मित्रांनो. राष्ट्रपती राज्यपाल यांच्या बाबतीमध्ये मी आत्ता सांगितलं, हा विधेयकाच्या संदर्भातला प्रकरण आहे. तमिळनाडू प्रकरणामध्ये 3 महिन्यात निर्णय घ्या असं त्या ठिकाणी मित्रांनो निर्णय आला होता तमिळनाडूच्या बाबतीमध्ये हायकोर्टाचा. पण मित्रांनो प्रॉब्लेम असा झाला होता की म्हणून तर द्रौपदी मुर्मू मॅडमने हे सुप्रीम कोर्टाकडे परत दिलं ना, की घटनेत काय तरतूद करता येते का, तर सुप्रीम कोर्ट म्हटले गरज नाही. संसदेची अधिवेशन दिल्लीच्या बाहेर घ्या असं दक्षिणेकडली काही राज्य म्हणतात हवामान बदलामुळं. मित्रांनो अधिवेशनाच्या बाबतीत कलम 85 आहेत. कलम 85 राष्ट्रपतीला योग्य वाटेल त्या ठिकाणी, योग्य वाटेल त्या वेळेला ती दोन्ही सभागृहाची अधिवेशनं घेत असतात. मित्रांनो अधिवेशनाच्या संदर्भात ऍडजॉर्नमेंट ऑफ सिनेट आहे त्या ठिकाणी आहे आणि प्रोरोगेशन आहे. ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. हे पीठासीन अधिकारी करत असतात. हे कोण करत असतात? पीठासीन अधिकारी करत असतात. तर हे मित्रांनो राष्ट्रपती केंद्र स्तरावर करत असतात, राज्य तलावरती राज्यपाल करत असतात. याला जोडून एक संकल्पना असते डिझोल्युशन. हे मित्रांनो लोकसभेचं होत असतं, राज्यामध्ये ते विधानसभेचं होत असतं. तर याचे परिणाम विधेयकावर होणारे, तर या अनुषंगाने एखादा प्रश्न जर बनला तर आपल्याला तो आला पाहिजे. म्हणून आजच्या आज मित्रांनो या मुद्द्यांवरती त्या ठिकाणी तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. हे मुद्दे आजच्या आज मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचे आहेत, रिवाइज करून घ्यायचे आहेत. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. न्यायाधीशांना पदावरून दूर करणं. मित्रांनो न्यायाधीशांना पदावरून दूर करणं हे खूप जास्त चर्चेमध्ये असणारा मुद्दा आहे. तो दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्याच अनुषंगाने नाही, तर अलाहाबाद उच्च न्यायालयाचे शेखर कुमार यादव यांच्या अनुषंगाने सुद्धा हा मुद्दा चर्चेमध्ये होता. तुम्हाला माहिती असेल मित्रांनो 124(4) नुसार सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आणि 217 सबक्लॉज 2 आणि पुढे अजून 218. तर हे 3 कलम लक्षात ठेवा. यानुसार सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर केलं जातं. पदावरून दूर करायच्या बाबतीत कारणे 2 आहेत, गैरवर्तणूक आणि अकार्यक्षमता. पदावर दूर करायच्या बाबतीमध्ये बहुमत हे मित्रांनो लोकसभेचं आणि राज्यसभेचं विशेष बहुमत आहे. प्रक्रिया हे संविधानात सांगितली नाही, संसद ठरवते. त्यासाठी न्यायाधीश चौकशी अधिनियम 1968 आहे आणि त्याच्यामध्ये जी प्रक्रिया देण्यात आलेली आहे ती प्रक्रिया काय आहे, तर ठराव तुम्हाला लोकसभा किंवा राज्यसभेमध्ये मांडता येतो. लोकसभेमध्ये मांडायचं असेल तर 100 खासदारांचा पाठिंबा, राज्यसभेमध्ये मांडायचं असेल तर 50 खासदारांचा पाठिंबा. मित्रांनो या ठिकाणी पीठासीन अधिकारी आहेत. या पीठासीन अधिकाऱ्यांना एक विशेष अधिकार दिला आहे. ठराव स्वीकारायचा का ठराव फेटाळायचा. ठराव फेटाळला तर प्रक्रिया थांबते, ठराव स्वीकारला तर प्रक्रिया पुढे जाते. ठराव स्वीकारला तर आरोपांची 3 सदस्यीय न्यायिक समितीमार्फत चौकशी होते. ओके, त्या ठिकाणी जर समितीला न्यायाधीश दोषी वाटले
तर प्रक्रिया पुढे जाते, तर प्रक्रिया पुन्हा संसदेमध्ये येते, संसदेचे दोन्ही सभागृह, मग लोकसभा आहे राज्यसभा आहे, ते विशेष बहुमताने ठराव पारित करतात आणि अंतिम आदेश जर तुम्ही बघितलं तर अंतिम आदेश कोण काढतात? राष्ट्रपती काढतात. ही थोडक्यात मित्रांनो काय आहे रे प्रोसिजर आहे न्यायाधीशांना पदावर दूर करायची. तर या अनुषंगाने एखादा प्रश्न विचारला सुप्रीम कोर्ट हायकोर्टाच्या अनुषंगाने तर तुम्हाला आला पाहिजे. लक्षात ठेवा आतापर्यंत न्यायमूर्ती रामास्वामी हे सुप्रीम कोर्टाचे एकमेव न्यायाधीश आहेत ज्यांच्यावर ही प्रक्रिया चालवण्यात आली होती. विविध हायकोर्टाचे नागार्जुन रेड्डी असतील, पी दिनकर असतील, न्यायमूर्ती S.K. गंगोले असतील, सौमित्र सेन असतील, J.B. पारदीवाला असतील, सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा असतील. तर या लोकांवरती आतापर्यंत ही प्रक्रिया चालवण्यात आलेली होती परंतु कोणावरही पारित झालेली नाही. त्यामुळे आतापर्यंत एकाही न्यायाधीशांना पदावरून दूर करण्यामध्ये यश आलेलं नाही. त्यामुळे हा मुद्दा त्या ठिकाणी लक्षात ठेवा. मित्रांनो 25 नंबरचा मुद्दा दक्षिणेकडल्या राज्यांचं जे परिसीमन आहे तर ते परिसीमन पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेलं आहे. दक्षिणेकडले राज्य आम्हाला परिसीमन करा असं त्या ठिकाणी बोलत आहेत. मित्रांनो परिसीमन हा मुद्दा लोकसभेच्या बाबतीत कलम 82 नुसार आणि विधानसभेच्या बाबतीत कलम 170 नुसार हा मुद्दा असतो. याचं परिसीमन करण्याच्या बाबतीमध्ये संसदेला त्या ठिकाणी मित्रांनो पावर आहेत. संसद मागील जनगणनेचा आधार घेऊन कायदा करते आणि त्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी एक आयोग स्थापन करते. आतापर्यंत मित्रांनो 1951, 61, 71 आणि 2001 या चार जनगणनेचा आधार घेऊन 4 कायदे आणि 4 आयोग स्थापन करण्यात आलेले आहेत. पहिला कायदा 1952 ला पहिला आयोग, 1952 ला 62 ला दुसरा कायदा, 63 ला दुसरा आयोग, 72 ला तिसरा कायदा, 73 ला तिसरा आयोग आणि 2002 ला चौथा कायदा, 2002 ला दुसरा आयोग. मित्रांनो हा तिसरा कायदा आणि तिसरा आयोग हा जागा वाटप प्लस मतदारसंघ दोन्हीच्या बाबतीमध्ये होता, दोन्ही परिसीमनाच्या बाबतीमध्ये होता. ह्याची कल्पना तुम्हाला आहे. तर 2002 चा आयोग हा फक्त मतदारसंघाच्या परिसीमनापुरता आहे हे तुम्हाला माहित असेल. परिसीमन हे 2 अनुषंगाने असतं, एक जागेच्या अनुषंगाने आणि दुसरं मित्रांनो जागेच्या संख्ये एवढ्या मतदारसंघाच्या अनुषंगाने. मित्रांनो पहिलं जागा वाटप 1951 च्या जनगणनेच्या आधारे झालं, दुसरं 61 च्या जनगणनेच्या आधारे झालं आणि तिसरं 71 च्या जनगणनेच्या आधारे, चौथं मित्रांनो 1981 च्या जनगणनेच्या आधारे होणार होतं. पण मित्रांनो 1976 लाच भारतामध्ये दुसरं लोकसंख्या धोरण जाहीर झालं आणि त्याचा इम्पॅक्ट म्हणून मित्रांनो परिसीमन आपल्याला थांबवावं लागलं. मित्रांनो पुढे जर तुम्ही बघितलं तर पुढे 84वी घटनादुरुस्ती, 87व्या घटनादुरुस्तीचा एकत्रित परिणाम असा झाला. त्याच्या अगोदर मित्रांनो 42व्या घटनादुरुस्तीनं हे परिसीमन सन 2000 पर्यंत थांबवलं. कधीपर्यंत थांबवलं? सन 2001 च्या जनगणनेपर्यंत थांबवलं. परंतु त्या ठिकाणी परिसीमन पुन्हा करणं शक्य नाही, जागा वाटपाचं परिसीमन पुन्हा करणं शक्य नाही. म्हणून मित्रांनो 84व्या घटनादुरुस्तीनं हे परिसीमन 2026 पर्यंत शिफ्ट केलं. नंतर मित्रांनो 87व्या घटनादुरुस्तीनं सुद्धा हे परिसीमन 2026 पर्यंत शिफ्ट केलं. 26 नंतरची जी होणारी आताची जनगणना आहे त्याच्या आधारे लोकसभा आणि विधानसभेच्या जागा वाटपाचं परिसीमन निश्चित केलं जाईल. म्हणून आता सध्याच्या प्रत्येक राज्याच्या लोकसभेच्या विधानसभेच्या जागा ह्या मित्रांनो 1971च्याच परिसीमनाच्या आधारे आहेत. परंतु मित्रांनो हे पहिलं परिसीमन, हे पहिली 3 परिसीमन जागा वाटप प्लस मतदारसंघ दोघांच्या बाबतीमध्ये होते. नंतर मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर 84वी घटनादुरुस्ती 2001 ला झाली आणि जागा वाटपाऐवजी मित्रांनो फक्त आणि फक्त मतदारसंघ बदलायला मित्रांनो 1991 च्या जनगणनेच्या आधारे मित्रांनो चौथ्यांदा परमिशन देण्यात आली. त्यानंतर मित्रांनो त्याचं समाधान न झाल्यामुळे पुन्हा 87व्या घटनादुरुस्तीनं 2001 च्या जनगणनेच्या आधारे पुन्हा जागा वाटप करायला परवानगी दिली. 2001 च्या जनगणना, 2002 चा आयोग आणि 2002 चाच कायदा हा मित्रांनो फक्त आणि फक्त जागा वाटपाच्या बाबतीमध्ये न होता तो फक्त आणि फक्त मित्रांनो मतदारसंघाच्या बाबतीमध्ये झाला, हे लक्षात ठेवा. त्यामुळे जर तुम्हाला आता परीक्षेला प्रश्न विचारला प्रत्येक राज्याच्या जागा ह्या लोकसभा असू द्या विधानसभा असू द्या कोणत्या वर्षीच्या जनगणनेच्या आधारे आहेत, जागा म्हणलं की 1971 ची जनगणना आणि मतदारसंघ म्हटलं की 2001 ची जनगणना, हे समीकरण पाठ करून ठेवा. या अनुषंगाने जर एखादा प्रश्न तुम्हाला आला तर तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. मित्रांनो केंद्र राज्य संबंधाच्या आढाव्याबाबत तमिळनाडू गव्हर्नमेंटनं मित्रांनो न्यायमूर्ती जोसेफ कुरियन समितीची स्थापना केलेली आहे. त्यामुळे केंद्र राज्य संबंधाच्या बाबतीतले आयोग, केंद्र संबंधाच्या बाबतीतल्या समित्या ह्या पुन्हा चर्चेमध्ये आल्या आहेत. त्या अनुषंगाने याच्या अगोदरचे प्रयत्न, यापूर्वीचे प्रयत्न, पहिला प्रशासकीय सुधारणा आयोग 1966 मोरारजी देसाई त्याचे अध्यक्ष होते, नंतर के हनुमंतय्या त्याचे अध्यक्ष झाले. मित्रांनो MC सेटलवाड अभ्यास गट हा प्रशासकीय सुधारणाच्या आयोगाच्या अंतर्गतच होता, हा काही वेगळा नव्हता.
तमिळनाडू सरकारने 1969 PV राजमन्नार यांच्या अध्यक्षतेखाली मित्रांनो समिती स्थापन केली होती. याचे 2 सदस्य होते, PC चंद्रा रेड्डी आणि मित्रांनो लक्ष्मण स्वामी मुदलियार हे 2 सदस्य यापूर्वीच्या तमिळनाडू गव्हर्नमेंटनं स्थापन केलेल्या राजमन्नार समितीचे होते. यावर्षी तमिळनाडूनं मित्रांनो न्यायमूर्ती जोसेफ कुरियन समितीची स्थापना केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला राजमन्नार समितीचे सदस्य हे परीक्षेला विचारले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ते या ठिकाणी मी 2 दिलेत, PC चंद्रा रेड्डी आणि लक्ष्मण स्वामी मुदलियार. क्लिअर होत आहे. त्यानंतर मित्रांनो सरकारी आयोग 9 जून 1983चा, पंचायत 2007चा आणि व्यंकटचलाई आयोग 2000 मित्रांनो आय थिंक 2002 वगैरे असेल. राजा व्यंकटचलाई आयोग अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये तो स्थापन झालेला होता. मित्रांनो हे सगळे केंद्र राज्य संबंधाचा आढावा घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेले आयोग होते. तर या अनुषंगाने जर एखादा प्रश्न विचारला गेला तर तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून मी इथं दिलेला आहे. मित्रांनो 1929 विधेयक आणि 130 घटना दुरुस्ती विधेयक हे दोन्ही चर्चेमध्ये आहेत. मित्रांनो घटना दुरुस्ती चॅप्टरच्या अनुषंगाने किंवा चर्चेतले पॉइंट्स म्हणून चालू घडामोडीच्या अनुषंगाने हा विचारला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. 129 घटना दुरुस्ती 2024 आहे मित्रांनो. उद्देश एक राष्ट्र एक निवडणुका. सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न आहे 1 नेशन 1 इलेक्शन. तर देशामधली सगळ्या जेवढ्या काही विधानसभा आहेत किंवा लोकसभा आहे यांच्या निवडणुका एक साथ घ्यायच्या. कारण असं वर्ष नाही जिथं देशामध्ये कुठे ना कुठे निवडणुका सुरू नाहीत, आचारसंहिता वगैरे, त्याच्यामुळं विकास कामं करायला अडचणी येतात असं सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळे 1 नेशन 1 इलेक्शन ही संकल्पना जास्त त्यांना व्यवहार्य ठरते. त्यासाठी त्यांनी मित्रांनो 2023ला रामनाथ राष्ट्रपती आपले माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी मित्रांनो समितीची स्थापना केली होती आणि ज्याच्यासाठी सध्या 129 घटना दुरुस्ती विधेयक मित्रांनो प्रस्तावित आहे. या संदर्भामध्ये दुरुस्ती होणारी कलम 83 आहेत. लोकसभेचा कालावधी 172 आहे. विधानसभेचा कालावधी 327. मित्रांनो 327 बघा, संसदेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकांच्या बाबतीमध्ये बदल करण्याचे जे पार्लमेंटला अधिकार आहेत ते अधिकार मित्रांनो 327व्या कलमानुसार आहेत. त्या संदर्भात पुन्हा 82A हे सुद्धा एक मित्रांनो नवीन कलम त्या ठिकाणी समाविष्ट करत आहेत. ओके, हे 82A मध्ये काय आहे की नियुक्त तारखेनंतर झालेल्या कोणत्याही निवडणुकीद्वारे स्थापन झालेल्या सर्व विधानसभेचा कार्यकाळ हा लोकसभेच्या पूर्ण कार्यकाळाच्या समाप्तीसह संपुष्टात येईल. म्हणजेच काय की लोकसभा आणि विधानसभेचा कार्यकाळ हा सोबतच संपुष्टात येईल, जेणेकरून त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला नव्याने एक साथ निवडणुका घेता येतील. हे 82A नावाचं त्या ठिकाणी मित्रांनो नवं कलम त्या ठिकाणी तुम्ही समाविष्ट करणार आहात. तर या अनुषंगाने एखादं प्रश्न तुम्हाला विचारला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. 130 घटना दुरुस्ती विधेयक सुद्धा खूप जास्त चर्चेमध्ये आहे. जर हे भ्रष्टाचारी मुख्यमंत्री, मंत्री, पंतप्रधान यांच्या बाबतीमध्ये हे तरतूद करणारं विधेयक आहे. मित्रांनो एखाद्या मंत्र्याला, एखाद्या मुख्यमंत्र्याला, एखाद्या पंतप्रधानाला जर 30 दिवसापेक्षा जास्त काळ जर त्यांना तुरुंगात राहावं लागलं, मग त्यांच्यावरले आरोप सिद्ध झालेले असू द्या किंवा आरोप सिद्ध झालेले नसू द्यात, जर त्यांना 30 दिवसापेक्षा जास्त काळ जर तुरुंगात राहावं लागलं तर 31व्या दिवशी त्यांचं मुख्यमंत्रीपद, त्यांचं पंतप्रधानपद, त्यांचं मंत्रीपद आपोआप संपुष्टात येईल. या बाबतीमध्ये मित्रांनो 130 त्या ठिकाणी विधेयक मित्रांनो तरतूद करतं. हे लक्षात ठेवा. मित्रांनो कलम 75 मध्ये 75(5) आहे, 164 मध्ये 164(4) आहे, 239 मध्ये 239(5)(a) ही नवी कलम मित्रांनो समाविष्ट करणं प्रस्तावित आहे. हे लक्षात ठेवा. जर 30 दिवसापेक्षा जास्त काळ तुरुंगवासाऐवजी जर त्यांना 5 वर्ष किंवा त्याहून अधिक काळाचा त्यांच्यावरती जर चार्जशीट किंवा आरोपपत्र जर त्यांच्यावरती जर दाखल झालं तरी सुद्धा त्या ठिकाणी मित्रांनो त्यांचं हे पद रद्द होण्याची शक्यता त्या ठिकाणी मित्रांनो नाकारता येत नाही. हे लक्षात ठेवा. लोकप्रतिनिधी कायदा 1951 नुसारच्या सुद्धा डिस्क्वालिफिकेशन चर्चेमध्ये होत्या. राहुल गांधीच्या अनुषंगाने असतील किंवा आता नुकतंच घडलेलं माजी मंत्री त्या ठिकाणी कोकाटे म्हणून आहेत त्यांच्या अनुषंगाने 2 किंवा 2 पेक्षा जास्त वर्षाची जर तुरुंगवास झाला तर मित्रांनो त्या ठिकाणी तुमचं सदस्यत्व जातं. मित्रांनो इथं सदस्यत्व जाण्याबद्दल नाही, मंत्रीपद, मुख्यमंत्रीपद, पंतप्रधानपद पद जाण्याबद्दल आहे. सदस्यत्व जाण्याबद्दल 130 विधेयक चर्चा करत नाही. मित्रांनो पद जाण्याबद्दलच्या तरतुदी ह्या लोकप्रतिनिधित्व कायद्यामध्ये नाहीत, तर तिथं सदस्यत्व जाण्याबद्दल बघा याच्यानुसार लोकप्रतिनिधी कायदा 1951 नुसार 2 किंवा 2+ वर्षाची जर शिक्षा झाली तर मित्रांनो तुमचं सभागृहातलं पद प्लस सदस्यत्व दोन्ही जातंय. कळतंय. पण इथे 130 विधेयक हे फक्त पद संपुष्टात आणण्याबद्दल बोलताय, सदस्यत्व तुमचं कायम राहील. हे लक्षात ठेवा. त्यानंतर मित्रांनो संसदेमधली जागा रिक्त होणं कलम 101,
ते 104 हे संसदेतली जागा रिक्त होण्याच्या बाबतीत आहे. सेम राज्य विधिमंडळामध्ये 101, 191, 192, 193, 194 ही कलम राज्य विधिमंडळाच्या अपात्रतेच्या संदर्भामध्ये आहे. तुम्ही जर बघितलं तर कलम 101 नुसार दुहेरी सदस्यत्व, राजीनामा, अनुपस्थिती, कलम 102 नुसार अपात्रता किंवा इतर कुठलीही त्या ठिकाणी कारण आहेत, या मार्गाने तुमची सभागृहातली जागा रिक्त होते. त्यातली मित्रांनो अनुपस्थिती, 60 डेज पेक्षा जास्त तुम्ही सभागृहामध्ये अब्सेंट असाल तर तुमचं सदस्यत्व जातं. हाच मुद्दा मित्रांनो सध्या तुरुंगात चर्चेत असलेले पंजाबचे खासदार अमृतपाल सिंग यांच्या बाबतीमध्ये लागू आहे. तर बाबतीमध्ये ते सभागृहात दीर्घकाळ अनुपस्थित राहिले त्यांचं सदस्यत्व रद्द होण्याची त्या ठिकाणी मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर शक्यता निर्माण झाली. त्यामुळे त्यांना अधिवेशनामध्ये सहभागी होता यावं यासाठी त्या ठिकाणी कोर्टाला त्या ठिकाणी मित्रांनो रिक्वेस्ट करण्यात आलेली आहेत. यापूर्वी सुद्धा राज्याचे खासदार बरजिंदर सिंग हरमदा यांचं 2000 मध्ये याच कारणास्तव सदस्यत्व रद्द झाल्यात आलेलं होतं. त्यामुळे दुहेरी सदस्यत्व, राजीनामा, अनुपस्थिती वगैरे ह्या मुद्द्याच्या अनुषंगाने जर एखादा पॉइंट त्या ठिकाणी मित्रांनो चर्चेमध्ये आला तर ते आपल्यासाठी खूप महत्वाची गोष्ट असेल. ओके, तर ते आपल्याला करणं अपेक्षित आहे. ओके, 102 नुसार वैधानिक, त्यानंतर 1951 चा कायदा आहे, पक्षांतरबंदी कायदा आहे. तर हे सगळ्याच्या अनुषंगाने जरा थोडं मुद्दे हायलाइट करून ठेवा. जर तुम्हाला त्या ठिकाणी जर एखादा प्रश्न आला तर तो उद्यासाठी आपल्याला खूप महत्वाची गोष्ट असेल. ओके, अलीकडची घटना दुसरी विधेयक दिलेत 129 किंवा 128, बघा 129, त्यानंतर आताच मी 130 दिलं होतं. हे दोन विधेयक अजून पारित झालेले नाही. ही सध्या चर्चेमध्ये आहेत, विचाराधीन आहेत. पण ह्याच्या अगोदरचे 128 विधेयक 106व्या अमेंडमेंटनं पारित झालेलं आहे. 28 सप्टेंबर 2023 त्याला राष्ट्रपतीची मंजुरी मिळालेली आहे. आणि हे महिला आरक्षणाच्या संदर्भामध्ये आहे, लोकसभेतल्या विधानसभेतला, हे तुम्हाला माहित असेल मित्रांनो. 127व्या अमेंडमेंट 105व्या घटनेतून पारित झालेला आहे. 2021 त्याला राष्ट्रपतीची मंजुरी मिळालेली आहे. ओबीसींना राज्याची यादी तयार करण्याचे जे अधिकार होते ते परत दिलेले आहेत, जे पूर्वी 102व्या घटना दुरुस्तीने काढून घेतले होते. कोणत्या अमेंडमेंटनं? 102व्या अमेंडमेंटनं ते पहिली काढून घेतले होते, ते 105 परत दिलेले आहेत. 126वं घटना दुरुस्ती विधेयक हे मित्रांनो 104व्या घटना दुरुस्तीने पारित झालेलं आहे. 2019 राष्ट्रपतीची सही त्याच्यावरती झालेली आहे. तुम्हाला माहित असेल SC ST यांचं आरक्षण 2030 पर्यंत वाढवलं, तर अँग्लो इंडियनचं जे आरक्षण होतं ते काढून टाकण्यात आलेलं आहे. त्या संदर्भामध्ये 330, 331, 332, 333, 334 ही कलम तुम्हाला माहित असेल. 330 मध्ये SC ST ला लोकसभेमध्ये सीट्स ठेवलेल्या आहेत. 543 पैकी 131 सीट्स या दोघांना रिझर्व्ह ठेवल्यात, ज्याच्यामध्ये 84 सीट्स SC ला आहेत, 47 सीट ST ला आहेत. ह्यात महाराष्ट्रात 5 आहेत SC साठी, 4 ST साठी आहेत, हे तुम्हाला माहित असेल. ओके, 361 कलम हे अँग्लो इंडियन साठी होतं. 2 सीट्स लोकसभेमध्ये राष्ट्रपतीच्या माध्यमातून होत्या. 332 नुसार प्रत्येक राज्याच्या विधानसभेमध्ये SC ST ला रिझर्व्ह सीट्स होत्या, कळतंय. आणि 333 नुसार अँग्लो इंडियन समुदायासाठी प्रत्येक राज्याच्या विधानसभेमध्ये राज्यपालांच्या मार्फत 1 सीट्स होती. आणि 334 मध्ये ह्या सगळ्याचा कालावधी होता, जो मूळ संविधानामध्ये फक्त 10 वर्ष सांगितला होता. असा वाढवत हा 2019 पर्यंत आला होता, ज्यासाठी 95वी अमेंडमेंट तुम्ही केली होती. आता 2030 पर्यंत वाढवला, पण सर्वांचाच नाही वाढवला. 330 आणि 332 यांचाच कार्यकाळ तो ठिकाणी वाढवला. 331 आणि 333 यांचा कार्यकाळ याच ठिकाणी संपुष्टात आणण्यात आलेला आहे. महिला आरक्षणाची कलम सुद्धा इथं जोडण्यात आले आहेत. 330A हे लोकसभेमध्ये महिलांना आरक्षण देतं, आणि 332A हे मित्रांनो विधानसभेमध्ये महिलांना आरक्षण देतं. महिला आरक्षणाचा कार्यकाळ 334A इथं सगळं जोडण्यात आलेलं आहे. हे लक्षात ठेवा मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, तर अशा पद्धतीने अलीकडची तुम्हाला काही महत्त्वाची चर्चेतली विधेयक सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. मित्रांनो, आपल्या हायकोर्टाचं कोल्हापूरमध्ये फिरतं खंडपीठ झालेलं आहे, ज्याच्यामध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातले 4 जिल्हे आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे कोकणातले 2 जिल्हे, असा 6 जिल्ह्यांसाठी हे खंडपीठ काम करणार आहे. आता सध्या जर तुम्ही बघितले तर आपल्या हायकोर्टाची 3 खंडपीठ आहेत. एक नागपूरला आहे 1956 पासून, संभाजीनगरला मित्रांनो त्या ठिकाणी 1984 पासून आहे, पणजी गोव्याला 1982 पासून आहे. 3 खंडपीठ आहे. 3 खंडपीठाची प्रक्रिया काय असते मित्रांनो? राज्य पुनर्रचना कायदे 1956 नुसार त्या ठिकाणी राज्यांनी त्या ठिकाणी खंडपीठाचे प्रस्ताव पाठवले पाहिजेत. त्यासाठी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींची त्या ठिकाणी संमती सुद्धा असली पाहिजे.
आणि त्याला राज्यपालांची सुद्धा त्या ठिकाणी राज्याच्या राज्यपालांची सुद्धा त्या ठिकाणी संमती असली पाहिजे. 1981 ला या संदर्भात केंद्र सरकारनं जसवंत सिंग आयोग स्थापन केला होता. त्याच्या गाईडलाईन्स, त्याचे निकष या मागणीनं पूर्ण केले पाहिजे आणि जर पूर्ण केले तर त्या ठिकाणी संबंधित हायकोर्टाला बेंच मिळत असतं, हे लक्षात ठेवा. डिजिटल प्रवेश हा मूलभूत हक्क कलम 21 अंतर्गत अमर जैन विरुद्ध केंद्र सरकार हा खटला आहे. ओके, लक्षात ठेवा मित्रांनो. अगोदरचा सुद्धा एक खटला मी तुम्हाला घेतला होता. अंदाज समित्याची राष्ट्रीय परिषद झाली. अंदाज समितीला सध्या 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्या अनुषंगाने अंदाज समिती, वित्तीय समित्या, लक्षात ठेवा वित्तीय समित्या, आपल्याकडे वित्तीय समित्या 3 प्रकारच्या आहेत. सगळ्यात पहिली, सगळ्यात जुनी लोकलेखा समिती. लोकलेखा समिती, ओके, ही लोकलेखा समिती 1950 आहे. त्यानंतर आपली अंदाज समिती, अंदाज समिती पण 1950चीच आहे मित्रांनो. ओके, 1950चीच आहे, सॉरी 1950ची आहे. त्यानंतर मित्रांनो हे लक्षात ठेवा, सॉरी 1921, ओके, ही 1950ची, 1921 लोकलेखा समिती. तारीख बरोबर आहे का? चुकली तर माझी खाली इकडे टाका. ओके, खूप घाईघाईमध्ये आहे, अचानक काही गोष्टी मला पण आठवतील किंवा विसरतील, लक्षात ठेवा. अंदाज समिती 1950ची आहे, सॉरी 1921चीच आहे अंदाज समिती पण 1950ला त्या ठिकाणी तिची पुनर्रचना केली गेली. उपक्रम समिती 1964 उपक्रम समिती आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे अंदाज समित्या 3 करून ठेवा, मला एवढं सांगायचं आहे. लोकलेखा, लोक अंदाज, उपक्रम समिती या 3 करून ठेवा. उपक्रम समितीचे अध्यक्ष म्हणून जयवंत पांडा यांची त्या ठिकाणी नियुक्ती झाली. त्यामुळे समित्या चर्चेमध्ये आहेत तर त्या करून ठेवा. ओके, कुठल्या समितीमध्ये किती सदस्य आहेत, कुठून निवडले जातात काय, तर त्या अनुषंगाने एखादा मुद्दा लक्षात मध्ये ठेवा. मित्रांनो, महादाई नदी जल विवाद आहे. महादाई 2010चा असेल बघा, इथं मी तुम्हाला दिलेला आहे. महादाई 2010चा आहे, ज्याच्यामध्ये गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्राचा समावेश होतो. गोवा आणि कर्नाटकमध्ये पाणीवाट पावरून वाद सुरू असल्यामुळं मित्रांनो हा महादाई जलवाद आहे तो खूप जास्त चर्चेमध्ये आहे. जलवादाच्या संदर्भात 262 कलम आहे. संसद त्यासाठी कायदा करत असते आणि हा जलवाद केंद्र सरकार त्या ठिकाणी स्थापन करत असतं, हे ठिकाणी लक्षात ठेवा. 263 कलमामध्ये आंतरराज्य परिषद आहेत मित्रांनो, राज्यामध्ये वाद मिटवण्यासाठी, ज्याचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. तर हे लक्षात ठेवा. तर कुठल्या म्हणजे हे जे काही जलवाद आहेत मित्रांनो, हे जलवाद विचारले जाऊ शकतात. ओके मित्रांनो, बघा महानदी जलवाद आहे 2018चा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटकचा समावेश होतो. महादाई जलवाद आहे 2010, गोवा, कर्नाटक, महाराष्ट्राचा समावेश होतो. वसंधरा 2010चा, ओडिशा, आंध्र. दुसरा कृष्ण जलवाद महाराष्ट्र, कर्नाटक, विभाजनपूर्व आंध्र. कावेरी कर्नाटक, केरळ, तमिळनाडू. रावी बियास पंजाब, हरियाणा, राजस्थान. नर्मदा राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र. गोदावरी महाराष्ट्र, कर्नाटक, विभाजनपूर्व आंध्र वगैरे आहे. मित्रांनो, कृष्णा 1969 पहिला हे निकालात निघले, महाराष्ट्र, कर्नाटक, विभाजनपूर्व आंध्र. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला हे लक्षात ठेवणं काय मित्रांनो गरजेचं आहे. हे सगळे लवाद हे तुम्हाला करणं गरजेचं आहे. ओके, तर ह्या लवादाच्या अनुषंगाने जर एखादा प्रश्न आला तर चर्चेमध्ये मित्रांनो निवडणूक आयोग आहे, केंद्रीय निवडणूक आयोग आहे, राज्य निवडणूक आयोग आहे, केंद्रीय लोकसेवा आयोग आहे, केंद्रीय राज्य लोकसेवा आयोग आहे. ओके, नालसा आहे. तर या अनुषंगाने काही मुद्दे चर्चेमध्ये आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या बाबतीमध्ये बघा, ज्ञानेश कुमार यांची 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून निवड झालेली आहे. राजीव कुमार यांची त्यांनी जागा घेतलेली आहेत, यामुळे तो चर्चेमध्ये होता. बाकी गोष्टींना हा 2.5 वर्ष झाला हा चर्चेमध्ये आहे. तर ज्ञानेश कुमार यांच्या बाबतीमध्ये मित्रांनो करंटच्या अनुषंगाने प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नवा कायदा जो 2023 ला आलेला आहे, ओके, तर त्यांच्या अनुषंगाने त्या अनुषंगाने ही पहिलीच नियुक्ती आहे. 370 रद्द केलं तेव्हा हे केंद्रीय गृह मंत्रालयामध्ये कार्यरत होते. त्यामुळं केंद्र सरकारच्या धोरणांच्या रिलेटेड यांचं खूप महत्त्वाचं योगदान आहे. मित्रांनो, शोध समितीची स्थापना केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या बाबतीत 2023च्या कायद्याने आणली, ज्याचा अध्यक्ष केंद्रीय कायदा व न्यायमंत्री असतील. याच कायद्यानुसार मित्रांनो निवड समितीची सुद्धा त्या ठिकाणी स्थापना झालेली आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीमध्ये पंतप्रधान असतात, ज्याचे ते अध्यक्ष असतील, लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि पंतप्रधानाद्वारे नॉमिनेट केलेले एक व्यक्ती. हे 3 सदस्य नियुक्त समिती सुद्धा त्या ठिकाणी काम करणार आहे. ओके, हे लक्षात ठेवा मित्रांनो. लोकपालच्या कार्यक्षेत्रातून हायकोर्टाच्या न्यायाधीशांना वगळण्यात आलेलं आहे. लोकपालनं नवीन ब्रीद वाक्य सुरू केलेलं आहे, नागरिक सशक्तीकरण, भ्रष्टाचार उजागरण. 2013चा कायदा त्या संदर्भामध्ये आहे. मित्रांनो, लोकायुक्ताच्या आपला जो लोकायुक्ताचा 71चा कायदा आहे, तर त्या कायद्यामध्ये सुद्धा सध्या सुधारणा झालेली आहे. त्यामुळे लोकपाल, लोकायुक्त याच्या अनुषंगाने एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. युपीएससी मित्रांनो, युपीएससी केंद्रीय लोकसेवा आयोग 1 ऑक्टोबर 2025 ते 1 ऑक्टोबर 2026 युपीएससी आपलं शताब्दी वर्ष साजरे करणार आहेत. त्याच्या नियुक्तीमध्ये डॉक्टर अजय कुमार यांची नियुक्ती झालेली आहे.
त्या अनुषंगाने घटनात्मक तरतुदी भाग 14 315 ते 320, ओके, यूपीसी असेल, राज्य लोकसेवा आयोग असेल, संयुक्त राज्य लोकसेवा आयोग असेल, याच्या अनुषंगाने काही पॉईंट्स आजच्या दिवसामध्ये रिवाइज करता येत आहेत का ते एकदा बघून ठेवा. ओके, लक्षात येते मित्रांनो. नीती आयोग असेल, त्याच्या आता गव्हर्निंग काउन्सिलची 10वी बैठक त्या ठिकाणी झालेली आहे. नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून राजीव गौबा यांची नियुक्ती झालेली आहे. त्यामुळे नीती आयोग चर्चेमध्ये मित्रांनो मी माग 4 लेक्चर घेतले, त्यामुळे हे सगळं मी घेतलंय. ओके, हे लक्षात ठेवा. नालसा सूर्यकांत हे कार्यकारी अध्यक्ष झालेत. नालसा हे भारतीय संविधानाच्या 39A नुसार असतो. विधी सेवा प्राधिकरण कायदा 1987 नुसार त्यांना वैधानिक दर्जा आहे. तर या सगळ्या मुद्द्याच्या अनुषंगाने एखादा पॉईंट तुम्हाला विचारला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मित्रांनो, या अगोदर द लास्ट रिव्हिजन सिरीज च्या नावानं मी 3 ते 4 लेक्चर घेतले, त्यामुळे अख्खा सिलेबस रिवाइज झालेले. जर तुमच्याकडे वेळ असेल तर आजच्या दिवसामध्ये हे सगळं रिवाइज करून घ्यावा. जर अजून मला वाटलं तर मित्रांनो 2-3 तासामध्ये मी परत एकदा सुपरफास्ट रिव्हिजन घेण्याचा एकदा प्रयत्न करेल. पण हे सध्या चर्चेमधले पॉईंट्स आहेत, तर चालता याच्या अनुषंगाने मित्रांनो एखादा प्रश्न बनतोय का, तर हे एकदा तुम्हाला रिवाइज करायला जमलं तर हे एकदा रिवाइज करून ठेवा. भेटूयात आपण पुन्हा आपल्या नव्या लेक्चरमध्ये मित्रांनो. तोपर्यंत तुम्हाला आजच्या दिवसासाठी काम राहा, शांत राहा. कारण मित्रांनो तुमचं शांत माइंड, शांत मन हेच खरं परीक्षेसाठीचं वेपन आहे. जर तुम्ही डिस्टर्ब असाल तर तुमचे मार्क्स कमीच होणार आहेत. पण जर तुम्ही शांत राहिला तर मित्रांनो शांत मन ही कोणतीही कठीण लढाई जिंकू शकतं. याचा अंदाज, याचा मित्रांनो आत्मविश्वास मला किंवा याचा अनुभूती मला आहे. त्यामुळं तुम्ही याच गोष्टी फॉलो करण्याचा प्रयत्न करा. भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये, भेटूयात एका नव्या आशेसह, भेटूयात एका नव्या ऊर्जेसह. तोपर्यंत थँक्यू.